प्रत्येक राजकारणाचा एक काय म्हणतात एक खासियत असते, जशी राजसाहेबांची भाषण आहे, लोकांवरती एक प्रभुत्व आहे त्यांचं एक प्रकारचं, किंवा अनेक नेते असतात की ज्याची प्रत्येकाचं एक काय काय खासियत असते. तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे आपण एक समजून चालूया की तुमचा राजसाहेबांच्या तुलनेने तुमच्या भाषणाचा तशी खासियत नाही म्हणणार आपण. पण असं आहे ना की तुमची एक काहीतरी वेगळी खासियत आहे की तुम्ही लोकांमध्ये जाता, लोकांशी डिरेक्टली कनेक्ट होतात. ठाकरे आपल्यामध्ये हे साहेब पण करायचे. मला वाटतं की साहेब अजूनही करतात. मला वाटतं महाराष्ट्र ज्या लेवलला एक माणूस फिरला आहे तसं राजसाहेबांसारखं कोणी नाही आहे. आणि मी ऑलवेज बोलतो राजकारणात माझी कोणाशी कंपॅरिझन झाली पाहिजे ती फक्त माझ्या वडिलांची, बाकी कोणाशी नाही. बाकी मला कंपॅरिझनच नको आहे. बाकी तुम्ही जे काय करायचं करा. जर कंपॅरिझन झाली तर माझ्या वडिलांशी झाली पाहिजे आणि त्यांच्या 10% जरी पोचू शकलो तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेच प्रेशर आहे. आणि मी तेच विचारलं की ही जी खासियत आहे प्रत्येकाची वेगवेगळी असते. तुमची ती खासियत आहे की आम्ही महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पण बघितलं की तुम्ही जिथे जात होता तिथे लोकांना एक प्रकारे चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळत होता आणि तिथे रिझल्ट पण तशा पद्धतीने पाहायला मिळाला. तर हाच तुमचा राजकारणाचा पुढील अशा पद्धतीचा प्रवास असणार आहे? माझा प्रवास हा फक्त लोकांना खुश करणं आहे.